सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानपन्न व्हावं. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढविला तो वाण मराठी, आमची मायबोली आमचा अभिमान मराठी. महाराष्ट्र शासन, जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठीला आपण काय दिले या विषयावर प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्ट नामवंत साहित्यिक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर ND कदम साहेब, आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्ट, श्रीमती अपर्णा वाईकर मॅडम, प्रसाद कुलकर्णी सर, कला व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सिंगावळे मॅडम, सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, आपणा सर्वांचे मनपूर्वक शब्द सुमनांनी मी डॉक्टर महेश रणदिवे सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्रीमती अपर्णा वाईकर, जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर यांना आमंत्रित करतो. सर्वांना प्रथमतः नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्ट, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अमोल हेडगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मराठी भाषा समिती कोल्हापूर, हे आज कामाच्या व्यस्ततेमुळे उपस्थित राहू शकले नाही, तथापि त्यांनी आपल्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात घेण्यासाठी तात्काळ परवानगी देणारे आजच्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित माननीय डॉक्टर LD कदम, प्राचार्य, राजश्री छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर, तसेच या समितीचे जिल्हा मराठी भाषा समितीचे निमंत्रित सदस्य प्रसाद कुलकर्णी सर, पाटील सर आणि या कार्यक्रमास उपस्थित सर्व विद्यार्थी, वाचकप्रेमी, साहित्यिक या सर्वांना मी आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते. तसेच मनपूर्वक सर्वांचे स्वागत करते. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये 26 जानेवारी 1965 पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला. मराठी राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दिनांक 22 जुलै 2010च्या शासन निर्णयान्वये मराठी भाषा विभाग निर्माण करण्यात आला. मराठी भाषा विभागासह भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या विभागाअंतर्गत कार्यालय निर्माण करण्यात आली. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राजभाषा सुधारणा अधिनियम 2021 अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आला. सदर अधिनियमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव तसेच कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून कुसुमाग्रज यांची ख्याती आहे. कुसुमाग्रज या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ते दुसरे मराठी साहित्यिक आहेत. मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेणारे कुसुमाग्रज यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी मराठीला आपण काय दिले या विषयावर जिल्हा मराठी भाषा समिती, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व राजश्री छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात श्री विष्णू बंडू शिंदे लिखित डांगोरा या कार्यक्रमाचे प्रकाशन व कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील लेखकांचा सत्कार आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत.
आजचे आपले व्याख्याते माननीय प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्ट यांनी साठवसर मराठी नाटक काळ आणि अवकाश या विषयावर PhD केलेली आहे. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ तसेच शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथे उपयोजित आणि सर्जनशील भाषा कौशल्य, संप्रेषण शास्त्र, साहित्य विचार आणि समीक्षा, नाट्य विश्लेषण आणि नाटकाचे सौंदर्यशास्त्र, मराठी रंगभूमीचा इतिहास इत्यादी विषयावर ते अध्यापन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील विविध चर्चासत्रांमध्ये आणि संशोधन पत्रिकांमध्ये 50हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. हिमांशु स्मार्ट यांना महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा दातार नाट्य पुरस्कार, उत्कृष्ट लेखक म्हणून झी गौरव पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज मराठीला आपण काय दिले या विषयावर आपल्याला त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ज्यांनी मोलाची मदत केली त्या राजश्री छत्रपती शाहू कॉलेज मराठी विभाग तसेच प्राध्यापिका सिंधू अवळे मॅडम यांचे मी आभार व्यक्त करते आणि माझे त्रासदायक संपवते. धन्यवाद. यानंतर स्वागत सोहळा. आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते माननीय डॉक्टर हिमांशु स्मार्ट यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर LD कदम साहेब यांनी सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प व साहित्य कृती देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थी आपण मी टाळ्यांच्या गजरात. यानंतर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब यांचे स्वागत अपर्णा वाईकर मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. अपर्णा वाईकर मॅडम यांचे स्वागत डॉक्टर आवळे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. यांचे स्वागत सन्मान चिन्ह, कलाकृती व गुलाबपुष्प देऊन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब यांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. प्रसाद कुलकर्णी सर यांना. संपादक विठ्ठल पाटील यांचे स्वागत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर LD कदम साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. कला व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सिंधवळे मॅडम यांचे स्वागत श्रीमती अपर्णा वाईकर मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद व्यासपीठ. यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आमच्या महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राध्यापक लेखक विष्णू शिंदे सर लिखित डांगोरा या कादंबरीचे आजच्या या शुभदिनी आपल्या शुभ हस्ते प्रकाशन करावे अशी मी आपणास विनंती करतो. प्राध्यापक लेखक कवी विष्णू शिंदे सर यांच्या डांगोरा या कादंबरीचे या ठिकाणी प्रकाशन होते आहे.
लेखणीने उत्कृष्ट कलाकृती निर्माण करून मराठी साहित्यात योगदान दिले अशा लेखकांचा सत्कार आता या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्वप्रथम प्राध्यापक विष्णू शिंदे सर यांचा सत्कार सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते हिमांशु स्मार्ट यांच्या हस्ते होत आहे. मॅडम यांचा सत्कार सन्मान चिन्ह व कलाकृती देऊन महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब यांच्या हस्ते होत आहे. डॉक्टर सुप्रिया आवारे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब यांच्या हस्ते होत आहे. डॉक्टर विनोद कांबळेकर यांचे या ठिकाणी सत्कार व स्वागत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब यांच्या हस्ते होत आहे. यांचा सत्कार श्रीमती गौरी भोगले मॅडम यांनी करावा. डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचाही या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हिमांशु स्मार्ट यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतो आहे. प्राध्यापक गौतम जाधव यांचाही या ठिकाणी सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते हिमांशु स्मार्ट यांच्या हस्ते होतो आहे. श्रीमती गौरी भोगले मॅडम यांचाही सत्कार या ठिकाणी प्राचार्य साहेबांच्या व आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते हिमांशु स्मार्ट यांच्या हस्ते होतो आहे. जयश्री ताले मॅडम यांचाही या ठिकाणी सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते होतो आहे. धन्यवाद रात्री. यानंतर आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते माननीय प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्ट यांना विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावे. नमस्कार. सुरुवातीला जिल्हा मराठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, मराठी विभाग या तिन्ही आयोजक संस्थांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी मला मराठी भाषेविषयी काहीतरी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी आज काही मार्गदर्शनपर बोलणार नाही आहे. मी असं ठरवलंय की मराठीविषयी आपण संवाद साधूच करावा. कारण मार्गदर्शनामध्ये जे अंतर तयार होतं ते अंतर मिटवणं हे खरं तर भाषेचं काम असतं. आणि आपण भाषेवर बोलायला जमलेलो असल्या कारणानं आपण भाषा आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये, आपल्या भावविश्वामध्ये, आपल्या विचारप्रक्रियेमध्ये, आपल्या व्यक्तित्वामध्ये कशी असते आणि ती अधिक दीर्घायू व्हावी, शाश्वत व्हावी
आपल्यासोबत सतत राहावी याच्यासाठी आपण काय करायला हवं. आणि मी माझ्या व्यक्तिगत आणि आमच्या नाट्य समूहाच्या स्तरावर भाषेसाठी काय करत असतो याच्याविषयी थोडस आपल्याशी बोलायचं असं ठरवलेलं आहे. कार्यक्रम पत्रिकेवर माझ्या नावावर 35 मिनिटं नोंदवलेली आहे, तर ती मी कसोशीला पाळण्याचा प्रयत्न करेन. पाळेलच, म्हणजे पाळण्याचा प्रयत्न नाही करणार, पाळेल. भाषेविषयी बोलत असताना मला काही चिंतेचा सूर लावायचा नाही आहे की कशी बघा आपली भाषा मरणपंथाला लागलेली आहे आणि कशी आपण त्या मरणपंथाला लागलेल्या भाषेचं संरक्षण करण्याची गरज आहे. जणू काही आपण भाषेचे लढवय्येच आहोत आणि त्या भाषेला आपण वाचवून स्वतःच्या खांद्यावरूनच वाहून देणार आहोत, असं काही मला सूर लावायचा नाही. मला भाषेविषयी काम करण्याची एक मला स्वतःच्या जीवनामध्ये जाणवलेली त्रिसूत्री आपल्याला शेअर करायची. ही त्रिसूत्री कशी सापडली, तर ही त्रिसूत्री काही संशोधनातच सापडली किंवा ही त्रिसूत्री काही मी भाषेवर काही एक सैद्धांतिक विचार करत राहिलो आणि त्या सैद्धांतिक विचारामधून मला सापडली असं काही झालं नाही. भाषेविषयी आस्था बाळगण्यातून मला ही त्रिसूत्री आणि कोणत्याही भाषेच्या चिरंजीवित्वाविषयी, दीर्घायुष्याविषयी, शाश्वततेविषयी, ही सतत आपल्या जीवनाचा भाग राहण्याविषयी आपल्याला जर काही काम करायचं असेल तर भाषेवर प्रेम करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. सगळ्यात महत्वाचा मराठीच्या संदर्भामधला जर कुठला आज अस्वस्थ करणारा विषय असेल, दुखणं असेल, चिंता असेल, तर ती आपण भाषेवर प्रेम करत नाही आहोत ही आहे. आणि भाषेवर प्रेम करणं आणि भाषेचा अभिमान बाळगणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेचा आनंद घेतला पाहिजे आणि आनंद अभिमानातून नाही घेता येत. आपण अभिमान बाळगला तर आपल्याला घोषणा देता येतील, पण आपण केवळ अभिमानच बाळगून राहिलो तर आपल्याला घोषणांपलीकडे काही करता येणार नाही. तर घोषणांच्या अभिमानाच्या सोबत आपण भाषेविषयी आस्था बाळगली पाहिजे, भाषेविषयी प्रेम बाळगलं पाहिजे. आणि भाषेविषयी प्रेम बाळगायचं म्हणजे मराठी भाषेविषयी प्रेम बाळगायचं नाही, भाषा नावाच्या व्यवस्थेवरच आपलं प्रेम पाहिजे. किती किती महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माणूस मानवेतरांच्या पेक्षा वेगळा श्रेष्ठ ठरतो असं मला म्हणायचं नाहीये. माणसाच्या सगळ्या श्रेष्ठतेच्या कल्पना झूट आहे, पण माणूस इतरांपेक्षा वेगळा ठरतो तो त्याच्या अत्यंत व्यामिश्र, सूक्ष्म आणि बहुमुखी भाषेमुळे ठरतो. माणसानं आपल्या भाषेला जीवनामधल्या कोणत्याही सूक्ष्मातिसूक्ष्म आणि भव्यातिभव्य अनुभवाला अभिव्यक्त करण्याची जी क्षमता प्रदान केलेली आहे, त्या क्षमतेमुळे माणूस वेगळा ठरतो. आपल्याला बोलता येत आणि आपल्याला नुसतं बोलता येत नाही, तर आपल्याला असं बोलता येतं जे अर्थ तर सांगेलच, पण ते आपल्याला भाषा ऐकण्याचा आनंद सुद्धा देईल. आणि मला विचाराल तर अर्थाहून अधिक महत्वाचं काय असतं, तर भाषेच्या श्रवणातून आनंद मिळवणं हे अधिक महत्वाचं असतं. अर्थ असतोच की तो कुठं जातो. आपण शब्द वापरत असतो आणि त्या शब्दांना आपल्या सांस्कृतिक व्यवहारामध्ये काही संदर्भ असतील तर अर्थ येणार. मुद्दा अर्थाचा नाहीये, मुद्दा आहे आपण एकमेकांशी बोलत असताना आपण मराठीत बोलतो याचा आनंद आपल्याला होतो, याचं समाधान आपल्याला मिळतं. एखादा ब्रँडेड उंची कपडा घातल्यानंतर, एसी प्रेक्षागृहांमध्ये बसल्यानंतर, एखादा अत्यंत आस्वाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर, एखाद्या अत्यंत प्रिय माणसाला भेटल्यानंतर जे आपल्या चित्तवृत्तींचं होतं ते भाषा बोलताना होतं का? तसं होत नसेल तर खरी समस्या. आपण भाषेचा केवळ साधनांच्या स्तरावर वापर करत असू. भाषा आपल्यासाठी केवळ टूल असेल, भाषा आपल्यासाठी केवळ ॲपॅरेटिस असेल, तर भाषेविषयी चिंता करण्याची. म्हणून मला पहिली गोष्ट महत्वाची अशी वाटते की भाषेला आपण आपलं अतिशय उत्कट, तीव्र, सावध, सूक्ष्म असं अवधान दिलं पाहिजे.
ज्ञानेश्वरांनी असं एका वेगळ्या संदर्भामध्ये म्हटलं आहे का की तरी अवधान एकले तिचे मग सर्व सुखास पात्र होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मला हे ऐकवताना रोमांचित व्हायला लागलं. याचं कारण भाषेची रचना अत्यंत विलक्षण आहे, पण ती रचना आपण तुर्ताच बाजूला ठेवू. काय म्हणतात ज्ञानेश्वर आपण बघूया. तरी अवधान एकले तिचे. शब्द किती जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक रचलेले आहेत बघा. तरी अवधान एकले. अवधाना व्यतिरिक्त काही नको आहे. तुमच्याकडून देणग्या हव्या आहेत का? तुमच्याकडून प्रशस्ती हवी आहे का? श्रम हवे आहेत का? काही नको. मग काय हवंय? तरी अवधान एकले. जेव्हा कवी एखादा शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दानं केवळ आत्ताच जसं मी म्हणालो तसं अर्थ निर्माण होत नसतो, त्या शब्दानं माणसाच्या जीवनामध्ये दिवा पेटावा तसं एक आकलन तयार होत. आणि आपल्याला माहिती आहे की अंधारात दिवा पेटला की आधी आपल्याला ते जाणवलेलं नसतं, ते जाणवतं आणि आपण शहाणे होतो. आता तरी अवधान एकले तिचे व सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक. एकदा भाषेला अवधान द्या. भाषेचा अभिमान बाळगू नका. भाषेच्या नावाला घोषणा देऊ नका. भाषेला अवधान द्या. ज्ञानेश्वरांनीच एका वेगळ्या ठिकाणी असं म्हटलंय की अवधानामृते, अवधानाचं अमृत घालून आकलनाचं वृक्ष वाढवा. पहिली गोष्ट अवधान द्या. आणि मी पुन्हा असं म्हणतोय की मराठीला नव्हे, भाषा नावाच्या व्यवस्थेलाच अवधान द्या. आज ज्यांच्या नावे, ज्यांच्या जयंती निमित्त आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय त्यांच्या एका कवितेविषयी भाषा, भाषेवर प्रेम असलं की दोन वेगवेगळ्या भाषांचा कोणतीही भाषिक अस्मिता न बाळगता कसा अत्यंत सुरेख संगम होतो. कुसुमाग्रजांची कविता आहे. पथशोधित आली रानातून अखेरी. तुम्ही ऐकली असेल. दुरस्त कुणी दे तुझ्या तरी ही कविता वाहते तिच्यातून त्याची जीवन सरिता. खडकाळ प्रांत हा ही जेथून निघाली पथशोधित आली रानातून अखेरी. आता कुसुमाग्रजांच्या मराठी ज्यांच्या नावे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतोय त्या कवीच्या कवितेमध्ये अकेली नावाचा हिंदी शब्द आला. खडकाळ प्रांत हा ही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून अकेली. आता मराठीचा दुराभिमानी कोणीतरी असं म्हणेल की कुसुमाग्रजांसारखं कवी त्याला मराठी शब्द सापडला नाही का? त्यांच्या नावे मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा? ज्या माणसाला मराठी शब्द नाही सापडला. एकटी म्हणायला काय झालं होतं आहे की मराठी शब्द. पथशोधित आली रानातून एकटी चाललं असतं. फार मात्रांचा हिशोब बिघडला असताना अस्मिता रुवायली गेली असती. पण कुसुमाग्रजांनी जोखीम पत्करून अकेली असा शब्द वापरला कारण त्यांना काव्य वाक्य कसं ऐकू जाणार आहे याच्याविषयी सुद्धा काही एक आग्रही भूमिका घ्यायची होती, मांडायची होती. एकटी असं म्हणत असताना जी आघातयुक्तता येते ती आघातयुक्तता नदीच्या वाहण्यात नाहीये म्हणून ते म्हणतात अकेली. आता अकेलीमध्ये बघा ध्वनी योजना अशी आहे की त्याच्यामध्ये एक इनर फ्लो आहे, अंतस्थ प्रवाहित्व आहे. तो शब्दच वाहतो. आणि जर मला वाहण्याविषयी बोलायचं आहे तर मला वाहता शब्द वापरायला. आणि केवळ कुसुमाग्रजांनी हिंदी शब्द वापरला हे महत्वाचं नाही. कुसुमाग्रजांनी मराठीच्या कवितेच्या स्वभावामध्ये हिंदी शब्दाचं रोपण केलं. ही कुसुमाग्रजांची थोरवी. आणि असं अवधान आपण भाषेला दिलं पाहिजे की भाषेकडे लक्ष पाहिजे. कशी वागतीये भाषा, कशी बदलतीये, बदलण्यामध्ये बिघाड आहेत का समृद्धी आहे, बदलण्यामध्ये वाढ आहे का अधःपतन आहे. अलीकडं माझ्या अभिनयाच्या वर्गातल्या मुलांना मी हे नेहमी सांगत असतो, त्याला काही फरक पडलेले अजून कधी. सध्या टेलिव्हिजनला दिलेलं आपल्याला एक वाक्य आहे बघा, तू माझी मदत करशील का? तू माझी मदत कशी करशील? तू मला मदत करायला पाहिजेस ना.
कुठून आलं पाहिजे, तू माझी मदत करशील का, क्या तुम मेरी मदत करोगे, या हिंदी वाक्याचं जसं ज्या तसं निरक्षर भाषांतर केल्यामुळे ते लक्ष नाही आपलं, आपण भाषेकडे अवधान देत नाही, कुणालाही खटकलं नाही मराठी भाषिकाला. ऐकत राहिलो आपण. डेली सोप मधली पात्र सारखी म्हणतात की तू माझी मदत करशील का, मी तुझी मदत करतो. आता हा केवळ हिंदीचा तर्जुमा आला म्हणून विरोध नाहीये ना, म्हणजे हा अस्मिता खोलीतून आलेला विरोध नाहीये. हा विरोध कशासाठी आहे, मराठीचं श्रवण बदललं आणि ते बिघडलं म्हणून आहे. मराठी शेकडो वर्ष, हजारो वर्ष तिचं एक श्रवण उत्पन्न करत आलेली आहे आणि ते श्रवण बिघडलं म्हणून त्रास होतो. त्रास परभाषेतलं स्ट्रक्चर आलं म्हणून होत नाही. ठीक आहे. त्रास कशाला होतो, त्रास होतो मराठीचं श्रवण बिघडलं आणि ते श्रवण बिघडल्याचं आपल्या ध्यानात येत नाही म्हणून त्रास होतो. आणखी एक शब्द प्रयोग वापरतो, ते पुढे जाऊन म्हणाले. म्हणजे कुठे, आता मी पुढे जाऊन म्हणायला लागलो तर काय होईल, व्याख्यानाच्या तंद्रीत असेल तर मी पडेल, सावध असेल तर पायऱ्या उतरून जाईल. मग ते पुढे जाऊन म्हणजे कुठे, ही वेंट ऑन टू से या इंग्रजीचा अत्यंत निरक्षर भाषांतर आहे. ते पुढे बोलताना म्हणाले असा वस्तुतः वाक्प्रचार असावा, आपण तो करत नाही. पुन्हा मुद्दा स्ट्रक्चर निरक्षरपणे भाषांतरित झालं हा नाहीये. मुद्दा आहे श्रवणाविषयी आपण बेफिकीर राहिलो हा. आणि श्रवणामध्ये मराठी भाषा इतकी श्रीमंत आहे, इतकी श्रीमंत आहे की आपण त्याच्या त्या श्रीमंतीवर आपल्या हस्तक्षेपाचे कुरूप डाग लावता कामा नये. मराठी श्रवणाच्या सुखातूनच उत्पन्न झालेली भाषा आहे मूलतः. किंवा सगळ्यात भारतीय भाषा या श्रवणाच्या आनंदातून उत्पन्न झालेल्या आहेत. मनोनुकूल कुल कुंज कुंज धूत निर्मदा धुनो धुनो मनोबलम कलिंद नंदिनी सदा. शंकराचार्यांचं यमुनास्तोत्र आहे. सुदिंग आहे कानांसाठी. कोणीतरी मानसिक ताणात असेल आणि अत्यंत आस्वाद्य नाही त्याला हे ऐकवलं तर त्याला बरं वाटेल, थेरपी सारखं काम करेल श्रवण. हे श्रवणानं थेरपी सारखं काम करणं आपल्या भाषेत आहे हे आपल्या ध्यानात यायला हवं आणि त्याच्याकडे आपलं अवधान असायला हवं. आणि अवधान लक्ष देण्याहून अधिक सूक्ष्म असतं बरं का. अवधान आणि लक्ष, माझं तुझ्यावर लक्ष आहे आणि माझं तुला अवधान केलेलं आहे, त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. अवधानामध्ये आपण समग्र व्यक्तिमत्वानं सक्रिय असतो, लक्ष देण्यामध्ये आपण केवळ पहारा ठेवल्यासारखं काम करतो. आता मला हे विस्तार होऊ नये याची मी काळजी घ्यायचं ठरवलं असल्यामुळं मी विषयांतर करत नाही. पण मगाशी मी तुम्हाला म्हणालो ना की भाषा, मला तर व्यक्तिशः असं वाटतं की भाषा आपण अत्यंत आनंदानं सेवली पाहिजे, सेवन केलं पाहिजे, तर भाषेत प्रेम करायला. मला तर शब्द उच्चारायला आणि शब्दाच्या उच्चारामधलं सौंदर्य समजावून सांगायला अत्यंत आवडतो. तो माझा छंद असल्यासारखा आहे. म्हणजे मराठीमध्ये शब्द आहे बघा, दिग्मूढ, किती मस्त शब्द आहे, सुंदर आहे. अर्थ नाही चांगला, बरं शब्दाचा अर्थ चांगलाच पाहिजे तर तो उच्चारण चांगला असतो असं काही नाही. जीवनामध्ये चांगलं वाईट दोन्ही असतं, त्यामुळे भाषेत चांगलं वाईट दोन्ही असतं. भाषेला दोन्ही वर्ण हवा. दिग्मूढ असा शब्द आहे. तो शब्द उच्चारून बघा, अवस्था सूचित होते, केवळ अर्थ सूचित होते. म्हणून मी वारंवार म्हणतोय भाषा अर्थाकडे नंतर नेते, भाषा श्रवणाच्या आनंदाकडे आधी नेते आणि त्याच्याकडे आपलं लक्ष नाही राहिलेलं म्हणून नुकसान होतंय भाषेचं. खरं तर दिग्मूढ, दिग म्हणजे दिशा आणि मूढ म्हणजे जो गोंधळलेला आहे असं. मूढ म्हणजे मूर्ख नव्हे. आपण शब्द सुद्धा फार सैल आणि ढिसाळ आणि बेफिकिरीनं वापरायला लागलो. काही आपल्याला फिकीर राहिली नाही शब्दांची.
शब्द मरून गेले तरी आपल्याला त्यांच्याविषयी काही चिंता वाटेल अशी. मूढ म्हणजे मूर्ख नव्हे, मूढ म्हणजे अशी व्यक्ती जी वस्तुतः शून्य आहे, पण आता दिग म्हणजे कुठली दिशा निवडावी याच्याविषयी ती संभ्रमात आहे. अशा व्यक्तीचं वर्णन करायला शक्य आहे. दिग्मूढ शब्द कधीतरी एकांतात म्हणून बघावा, त्याच्या नाद प्रतीनं आनंदमयता निर्माण होते. अर्थसूचीपणा नकारात्मक असेल पण भाषा किती प्रत्ययकारी असते, भाषा किती संवेद्य असते आणि भाषेला ही प्रत्ययकारी असण्याची गुणवत्ता, संवेद्य असण्याची गुणवत्ता कोणी दिली? ही भाषा वापरणाऱ्यांनी दिली. म्हणून मी मॅडमला असं म्हणालो की आपण मराठीला आपण काय दिले असा विषय घेऊया. मराठीनं आपल्याला काय दिलं याच्याविषयी खूप बोलता येईल. आपण मराठीला काय दिलं, काही दिलं का? तर पहिली महत्वाची गोष्ट द्यायला हवी ती म्हणजे अवधान द्यायला. आणि अवधानानंतर काय येतं, तर अवधानानंतर आता थोडस हे प्राध्यापकी वळणाकडे जाते की काय अशी मला भीती वाटायला लागली आहे. पण तसा मी प्रयत्न जावं, त्यातली गंमत कायम राहते. कारण जीवनामध्ये जर गंमत नसेल तर जीवनामध्ये जगण्यासाठी प्रेरित करणारा काही राहणार नाही. दुसरं मला त्रिसूत्रीमधला दुसरा अवधानावर काम केल्यानंतर आता असं पण गृहीत केलंय. मला खूप खरं तर उर्दू, संस्कृत, इंग्रजी दाखले द्यायचे होते. कारण मी सुरुवातीला म्हणालो तसं मला स्वतःला असं वाटतं की मराठीवर प्रेम करायचं असेल तर भाषेवर प्रेम केलं, भाषा नावाच्या व्यवस्थेवर प्रेम केलं पाहिजे. मराठी येतेच. जसं आपल्या घरातल्या आपण पाळलेल्या कुत्र्यावर प्रेम केलं की आपण काही भूतदया असणारे होत नाही. आपलं आपल्या कुत्र्यावर प्रेम. रस्त्यावरच्या कुठल्याही भूक लागलेल्या कुत्र्याच्या पिलाविषयी आपल्याला जर कणव वाटली, आपल्या घराच्या भिंतीवर फिरणाऱ्या पालींविषयी आणि गोष्टांविषयी कणव वाटली तर आपण भूतदया असणारे होतो, नाहीतर आपण दांभिक असतो. आपलं आपल्या कुत्र्यावर प्रेम असतं कारण ते आपल्या आज्ञा पाळतं म्हणून. आपलं कुत्र्यांवर प्रेम नसतं. तसं हे काय काही उदाहरण वाटेल तुम्हाला, पण भाषा नावाच्या व्यवस्थेवर प्रेम केलं ना तर आपल्या भाषेवर प्रेम नाही, मग आपल्या भाषेचा अभिमान पाळतो आणि घोषणा नाही. मराठी असे आमची मायबोली, हो, पण मराठीचा फ्लेवर, गंमत, आनंद कळाले तर चटकन पुढे अवधान झालं. तर दुसरी गोष्ट आहे अवधानानंतर महत्वाची गोष्ट आहे अभ्यासाची. तर इथं मराठीचे दुसरे संत आपल्याला मदतीला येतात. जसं ज्ञानेश्वर आले ना की तरी अवधान एकलेतीचे, तसं तुकोबांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, मराठीविषयी बोलायचं असेल तर ज्ञानेश्वर आणि तुकारामांना ओलांडून बोलता येते. तसं अनेकांना ओलांडून बोलता येते. मोरकरांना, ढसाळांना, चित्रेंना, निमाड्यांना, बहिणाबाईला, महानवरांना. पण ज्ञानेश्वर तुकारामांना महाराष्ट्राविषयी बोलायचं असेल तर विठोबाला ओलांडता येत नाही. तसं मराठीविषयी बोलायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबाला ओलांडता येते. तुकारामाचं म्हणतात, ओले मूळ घेती खडकाचे अंग. काळजीपूर्वक ऐका बरं का. म्हणजे ज्यांना माहिती तरी नाही काळजीपूर्वक ऐकलं तरी चालेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी काळजीपूर्वक ऐका. ओले मूळ घेती खडकाचे अंग, अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. भाषेवर आपलं काम कसं असायला हवं, ओलं मूळ खडकावर काम करतं तसं काम करायला हवं. ओल्या मुळामध्ये वेगळे पण काय असतं, ओल्या मुळामध्ये नजाकत असते, ओल्या मुळामध्ये मार्दव असतो. खरं तर नजाकत आणि मार्दव या दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला खडक भेदायला मदत करणार नसतात. पण तरी ओलं मूळ खडकाला का भेटतं, कारण त्याच्याकडं खडक भेदल्यानंतर सापडलेल्या नव्या अनुभवाला सामोरं जाण्यासाठीची उत्सुकता असते. ओल्या मुळाला सशक्त काय बनवत असेल
तर नव्या भूमीचा शोध घेण्याची उत्सुकता त्याला सशक्त बनवते. आणि ही उत्सुकता भाषेविषयी आस्था असणाऱ्या, भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असायला हवी. त्या उत्सुकतेचंच रूपांतर थोडं अभ्यासामध्ये होणार. मगाशी प्रस्तावनेमध्ये मॅडम शिकवण मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी कुसुमाग्रजांचा आणि समग्र मराठी वाङ्मय विश्वाचा, वाङ्मय सृष्टीचा अत्यंत सार्थ आदर बाळगूनही मला असं म्हणावं असं वाटतं की आपण मराठीला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न. आपला मराठीचा अभ्यास हा कमालीचा साहित्य केंद्रीय आहे आणि आपला साहित्याचा अभ्यास हा कमालीचा स्पष्टीकरण केंद्रीय आणि हे घातक गोष्टी आहेत. भाषा ही बहुमुखी कधी होईल जेव्हा भाषा आपल्या जगण्यातल्या प्रत्येक अनुभवाला परिभाषित करण्यासाठी सक्षम होईल. आता मी ज्या माईकवर बोलतोय त्या माईक साठी आहे का मराठी शब्द? आता शब्द नाही म्हणून लगेच शब्द काढायचा असं नसतं बरं करायचं. शब्द नाही ना चला आता वर्गाच्या बाहेर पडलो की शब्द काढू असं नाही. त्यानं काय होईल? मराठीमध्ये लायसन्सला काय म्हणतात हे कदाचित 100 ते 99 लोकांना माहिती. अनुज्ञा. लिफ्टला काय म्हणतात? उदवाहन. तर तुम्ही म्हणाल हे वापरायचं का? असं होतं जर आपण केवळ चिडखोड म्हणून शब्द शोधायला गेलो तर. नाही ना शब्द काढतोच आता असा नाही मिळत. मुद्दा शब्द काढण्याचा नाहीये, मुद्दा हा व्यवहार मराठीमध्ये कसा वर्णता येईल त्याचा आहे. तो नाही ना. तुम्ही शोधून काढा मराठीमध्ये निसर्ग विज्ञानाविषयी लिहिलेली पुस्तकं किती आहेत? मराठीमध्ये नैसर्गिक इतिहासावर लिहिलेली पुस्तकं किती आहेत? महाराष्ट्राचा अँथ्रोपॉलॉजिकल इतिहास लिहिणारे म्हणजे पुराविद्याशास्त्रीय इतिहास लिहिणारे ढवळीकर नावाचे पुराविद्याशास्त्री ज्यांनी महाराष्ट्राची कुळकथा नावाचं पुस्तक सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जरूर वाचलं पाहिजे. सगळ्या अस्मिता गळून पडतात ते पुस्तक वाचल्यावर. कुठलाही झेंडा खांद्यावर घ्यावा वाटत. आणि त्याच ढवळीकरांनी भारताची कुळकथा नावाचे पुस्तक. तुम्ही महाराष्ट्राची कुळकथा मुळात जाऊन वाचा. मराठी किती समृद्ध भाषा हे कळतं आपल्याला, कारण ती अँथ्रोपॉलॉजी व्यक्त करायला वापरलेली भाषा. नंदा खरेंनी संपादित केलेलं आणि लिहिलेलं कहाणी मानव प्राण्याची नावाची मराठीमधलं त्या पद्धतीचं एकमेव मानवशास्त्र अँथ्रोपॉलॉजी. अन्य पुस्तक महाराष्ट्रामध्ये अँथ्रोपॉलॉजीवरचं नाही. का नाही? प्रणय लाल नावाचे हिंदी बेल्ट मधले लेखक आहेत. त्यांचं इंडिका नावाचं पुस्तक आहे. ते भारतीय उपखंडाचा नैसर्गिक इतिहास सांगणारं पुस्तक आहे. ते नंदाखरेंनी अनुवादित केलेलं आहे. का मराठीमध्ये मराठीच्या भाषेच्या संस्कृतीत उत्पन्न झालेलं निसर्ग विज्ञानावरचं सैद्धांतिक पुस्तक नाही? का मराठीमध्ये उत्तम संगीतशास्त्र सांगणारं पुस्तक नाही? स्वरार्थ रमणी आणि नाद अनुनाद आत्ता आलेलं त्यांचा अपवाद वगळता मुक्कामवाशी कुमारांच्या व्याख्यानांवरचं पुस्तक वगळता का मराठीमध्ये शरीरशास्त्रावरचं पुस्तक नाही? अच्युत गोडबोलेंनी केलेले प्रयत्न महत्वाचे असते तरी सुद्धा त्याची मराठीमध्ये काही संस्कृती नाही. श्रीकांत इंगळहरीकर नावाचे एक लेखक आहे. मी काही लेखकांची नावं सांगतो की मराठी मंडळींनी जरूर वाचावीत असं मला वाटतं. नंदा खरे त्यातले, माधव गाडगीळ आहेत.
श्रीकांत इंगळहरीकर आहेत, शरदिनी डहाणूकर आहेत. हे एरवीच्या लेखकांच्या लिस्टमध्ये कधी येणार नाही, पण यांनी मराठीसाठी फार मूलभूत काम केलं. कारण ज्या विज्ञानाच्या आधारे आपण आपलं आधुनिक जीवन जगतो त्या विज्ञानाला मराठीत परिभाषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न फार महत्वाचा आहे. श्रीकांत इंगळहरीकर व्यवसायानं अभियंते, प्लॅस्टिकच्या वस्तू बनवण्याची मशिनरी बनवण्याची त्यांची फॅक्टरी आहे. पण इंगळहरीकरांनी महाराष्ट्रभर फिरून रानफुलांवर लिहिली. कल्टिवेटेड फ्लॉवर्स नव्हे, ज्याची फुलं आपण, ज्याची रोपं आपण नर्सरीतनं विकत आणतो आणि नर्सरीतलीच खतं घालून ती वाढवतो. त्यांना काही अर्थ इन्क्युबेशन नव्हे, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंटसाठी असतात ती झाडं, ती आपण नर्सरीत आणतो. तुम्ही व्हेंटिलेटर काढलं की झाड मिळेल. मला गुलाब हे झाड तर व्हेंटिलेटरवरचा पेशंटच वाटतं. व्हेंटिलेटर काढला, आपल्या रानात वाढणारी कारवी बघा, रान जाळलं तरी ती उगवलेले 12 वर्षानं फुलते. 12 वर्ष वाढ बघते फुलायला. ते कोण सांगणार आपल्याला? आणि नुसतं कोणी सांगायचं नाही, आपल्या भाषेत सांगायचंय, माझ्या भाषेत सांगायचंय. ते काम इंगळहरीकरांसारख्या लेखकांनी केलेलं आहे. म्हणजे मी माझ्या जगण्यात जे जे वापरतो त्या सगळ्या वापरात सुद्धा माझी भाषा मला सोबत पाहिजे ना. आपण इतकं आधुनिक तंत्रविज्ञान वापरतो, तंत्रसज्जता वापरतो, आहे का आपली भाषा आपल्यासोबत? आपल्या दिनक्रमाचा विचार करा. मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या कृती करतो त्या किती कृतीमध्ये मला माझ्या भाषेसह वावरता येते. मी अभिनय शिकवतो, अभिनय करत नाही पण अभिनय शिकवतो, गंमतच आहे. तर एक फार मोठा थिएटरिशियन आहे अभिनयामध्ये, स्टॅनिस्लॉस. 2 मोठे विचारवंत आहेत, एक बर्टोल्ट ब्रेख्ट जर्मन नाटककार आणि दुसरा स्टॅनिस्लॉस. तर स्टॅनिस्लॉव्स्कीनं अभिनय कसा करावा याच्या संदर्भामध्ये एक इमोशनल मेमरीची टेक्निक सांगितली आहे. अभिनय शिकवणाऱ्यांची गोची अशी होती, गोची हा अशिष्ट शब्द आहे पण तो आता त्याला पर्याय नाही. आपण असं म्हणू की समस्या अशी उद्भवते, म्हणजे ते व्यासपीठीय गोची आहे. स्टॅनिस्लॉव्स्की शिकवताना अशी पंचायत होती ना, आता बरा शब्द मधला शब्द की इमोशनल मेमरीला काय म्हणावं, भावस्मृती नाही चालणार. कारण आपल्याकडे भावस्मृतीला अर्थछटा प्राप्त आहेत त्या रोमॅन्टिक आहेत आणि स्टॅनिस्लॉव्स्कीला खूप रॅशनल काहीतरी म्हणायचं आहे. प्रश्न निर्माण होतो की काय म्हणा. माझे एक मित्र आहेत अनिरुद्ध खुटवळ, त्यांनी याच्यासाठी एक शब्द उत्पन्न केला, वास्तवाभासी अभिनय. रिअलिस्टिक ऍक्टिंग म्हटलं तरी प्रॉब्लेम होतो. रिअलिस्टिक ऍक्टिंग म्हणजे मग नकलाकार आहेत का? नट. नकलाकार तर नट नसतो. आपल्याकडचे बरेच नट नकलाकार आहेत, ते खरं आहे, पण नट नकलाकार नसतो. नट असतो, नटाची प्रक्रिया असते, नटाचा अभ्यास असतो, संसार असावा. वास्तववादी अभिनय नाही, वस्तू असणे नसती भानगड. मग अनिरुद्धला असं वाटतं की काय करतो आपण प्रोसेसमध्ये, तर वास्तवाभासापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स व्हाय द स्टाईल इज कॉल्ड वास्तवाभासी अभिनय. किंवा माझे सौंदर्यशास्त्रामध्ये गुरु आहेत डॉक्टर राजीव नाईक, त्यांना एक असं सांगायचं होतं की मराठी थिएटर पुढे फार मोठी समस्या निर्माण झाली. ती समस्या होती स्पेसेस अनअवेलेबल असण्याची. म्हणजे शिवाजी नगरीला नाटक करायचं आहे, कोल्हापूरमध्ये केशवराव भोसलेला नाटक करायचं आहे, तर मला कमीत कमी 25,000 रुपये खर्च करावे लागतात आणि मी ज्या पद्धतीचं नाटक करतो त्यातनं एकही रुपया मिळवण्याची खात्री नसते. पदरमोडच करावी लागते संभवतः. आता आम्हाला नाही करावी लागते पण संभवतः करावी लागते. मग मला केशवराव भोसले नको आहे पण नाटक तर करायचं.
मग मला एका अशा जागेवर नाटक करायला लागतं जी जागा नाटकाची नाही, ती नाटकाची बनवावी लागते. जसं मुंबईला छबिलदास नावाच्या शाळेत मध्ये केलं. मग राजीव नाईकांना असा प्रश्न पडला की या नव्या नाट्यावकाशाचं वर्णन कसं करायचं. याला इंग्रजीमध्ये काय करतात, काय म्हणतात, गिव्हन स्पेस. गिव्हन गिव्हन म्हणजे काय, स्पेस नाटकासाठी बनलेली नाही, पण ती तुम्हाला दिली तर सगळी आपली लोकरंगभूमी गिव्हन स्पेस वरचीच आहे. लोकरंगभूमी कधीच केशवराव भोसलेमध्ये आविष्कृत होती. गिव्हन स्पेस, आता त्याला काय म्हणावं मराठीत. दिलेली जागा नाही, ती भाड्याला दिलेला गाळा सुद्धा असू शकतो की जिथं मी किराणा मालाचं दुकान टाकू शकतो. इतर काय मग मराठीमधला एक वाक्प्रचार राजूदादांना आठवला. आपण म्हणतो बघा, अमुक एक माणूस माझ्यापुढे दत्त म्हणून येऊन उभा राहिला, प्रकटच झालं, कर माझं काय करायचं. तशी जागा आली आणि म्हणाली कर माझ्यावर नाटक. मग राजीवदादांनी असा शब्द काढला की दत्त अवकाश, गिव्हन स्पेस, दत्त अवकाश. या दत्त शब्दाला कुठलेही स्पिरिच्युअल कनोटेशन, धार्मिक अर्थ नाही, थिएट्रिकल आहे दत्त. आणि मग आमच्या सगळ्या पिढ्या पुढच्या गिव्हन स्पेसला मराठीत काही म्हणायचं तर दत्त अवकाश म्हणायचं. थिएटर मधली टर्मिनॉलॉजी विकसित झाली, जे स्टॅनिस्लॉव्स्कीच्या वेळी करता आलं नव्हतं, जे अनिरुद्धनं केलं. तर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, मला वाटतं वेळ संपत आली म्हणजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे अभ्यास, आणि तिसरा मुद्दा आहे अवलंबन. अवधान दिलं, अभ्यास केला, वापरायची वेळ. अलीकडं जेन्झी नावाची भानगड आली. तुम्ही जेन्झी आहात, जनरेशन झी म्हणजे मिलेनियल नाही, त्याच्या पुढे जेन्झी. कोणाला माहिती आहे की नाही मला माहित नाही हा शब्द प्रयोग. जेन्झी, जेन्झीजना कपड्यांचा सोर्स आहे, कारण कपडे अवेलेबल आहेत. मी आता आमच्या लहानपणी कसं होतं, आम्ही एका कपड्यावर वर्ष काढलं, असल्या काही भाकड खाता याचा लगेच होतं ना ते. आमच्या काळी प्रत्येकाच्या काळात काहीतरी असतं घडलं बिघडलं. जेन्झीला म्हणजे मी, माझ्या वर्गात असणाऱ्या मुली, तुमचं कदाचित वेगळं असेल माहित नाही, पण माझ्या वर्गात असणाऱ्या अभिनय शिकायला येणाऱ्या मुलींचे वॉर्डरोब्स कपड्यांनी भरलेले असतात. तुमचेही असते, मुलींची संख्या जास्त दिसते, तुमचेही असते. तरी प्रत्येक वेळी वॉर्डरोब उघडला की त्यांना असं वाटतं कुठला कपडा घालावा, किंवा असंही वाटतं, बऱ्याच जणांना पटलेलं दिसतंय की नाहीच आहेत माझ्याकडे कपडे घालायला. मग मिशो, एजिओ, गेला बाजार अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट हे कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, किंवा स्टुडिओ. कोल्हापूरचे 2 शोरूम्स आहेत, एक स्टार बाजारला आहे, एक रेल्वे स्टेशनला आहे. मिशो पॅन्ट स्टुडिओची आहे, शर्ट हँडलूम्स आहे. माझी जो सुटका झाली नाही बरं, फार मादक असत. खूप कपडे आहेत, पण वापरायची वेळ आली की तसं खूप अवधान केलं, खूप अभ्यास केला, पण आता भाषेचा अवलंब करायचा आहे, तर मला सर्व काही सुचायचं, स्ट्रक्चर सुचत नाही, भाषा कशी नसायची ते सुचत. तुम्ही कितीही अवधान देऊन भाषा ग्रहण केली, अभ्यासानं ती समृद्ध केली, तर ती अवलंबामध्ये जोपर्यंत येत नाही, अवलंबनामध्ये तोपर्यंत भाषेचं वर्तुळ पूर्ण होत. म्हणजे भाषा माझ्याकडं खूप संचित भाषेचं माझ्याकडे आहे, पण मी जगण्यात वापरताना भाषेच्या बाबतीत काळजी आहे, तरी सुद्धा माझं
भाषेवरचं काम पूर्ण होणार नाही. आणि माझी स्वतःची मराठी बोलणाऱ्यांच्या बाबतीत, शिकवणाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत तीव्र तक्रार अशी आहे की भाषेच्या अवलंबनाच्या स्तरावर आपण कमालीचे बेपी, आळशी आणि अनावधानी झालेलो आहोत. आपण भाषा पणाला लावून पाहत नाही, आपण भाषा ताणून पाहत नाही, आपण भाषेमध्ये भाषेच्या पुढं आव्हान निर्माण करून पाहत नाही. आपण भाषा जशी वारशाने मिळाली आहे त्या वारशाच्या भरवशावर पुढे नेऊ पाहतो. वारशाच्या भरवशावर इस्टेट पुढे नेता येईल, भाषा पुढे नेता येणार नाही. भाषा सतत वेगवेगळ्या पद्धतीने वापरून बघितली आणि भाषा वापरायची म्हणजे पुस्तकं लिहायची नसतात. पुस्तकं लिहिणं हे सेकंडरी काम आहे. पहिलं महत्वाचं काम आहे भाषा बोलणं आणि ऐकणं, भाषा ऐकवणं. कारण भाषेची शक्ती ऐकू जाण्यात आहे. भाषेची शक्ती मी माझ्या स्वरपटलामधून फुफ्फुसांच्या द्वारे, स्वरयंत्रांच्या द्वारे, उच्चार स्थानांच्या मदतीनं जे उत्पन्न करतोय ते आहे. म्हणून आम्ही अभिनयाच्या वर्गामध्ये आधी मुलांना बाराखडी म्हणायला लागतो. का? अक्षर कसं ऐकू येतं हे आधी कळलं पाहिजे आणि मग त्या अक्षरांचे शब्द बनल्यावर त्याच्यातून कसा व्यवहार पार पडतो हे कळलं पाहिजे. मग भाषा छान म्हणता येते, बोलता येते. बोला आणि एकमेकांना बोलताना नीट सबर असून ऐका. आजकाल असा एक नवा ट्रेंड आहे, भावना पाहिजे ना फेसबुकवर कधीतरी होतच असं की तिसऱ्याच विषयावरची पोस्ट असते आणि तिथं चुकीच्या पद्धतीनं भाषा वापरलेली असते. मग आपण अतिशय अनावर होऊन सुचवतो, त्याच्या खाली लगेच कॉमेंट येते, भावना पोचल्यात ना, काय भाषेत येऊन बसल्या. आता हे भावना पोचल्यात ना नावाचं तुकडं जर सगळीकडे आलं तर काय होईल पहा, अलग होईल. हा विस्तार जाते. तर नुसत्या भावना पोचून नाही होणार ना. भावना पोचल्या तर आपल्याला हायजॅक करायला खूप लोक बसलेली आहेत जे आपल्या भावनांचा व्यापार करणार आहेत, आपल्या भावनांचं सपाटीकरण करून जे आपल्याला ग्राहक बनवणार आहेत. तिथं त्यांना भाषा विषयाच्याशी काही मतलब नाही, असे खूप लोक टपून बसलेले आहेत. आपण भावना पोहोचवणाऱ्या माध्यमाविषयी सुद्धा आग्रही राहिलो तर आपल्या स्थानिक भाषा, संस्कृती, जीवन व्यवहार, पीक, हवामान, पाणी, जमीन सगळ्याची समृद्धी शाश्वत टिकेल. त्याची सुरुवात भाषेपासून होणार. महाराष्ट्र टिकायचं असेल तर मराठी टिकली पाहिजे. हे राजकीय विधान नव्हे, हे राजकीय विधान सुद्धा होऊ शकतं, पण मंचाच आहे की ते राजकीय होणार नाही. मराठी टिकेल तर महाराष्ट्र टिकेल या विधानाचा अर्थ असा आहे, मराठी महाराष्ट्राच्या सोबत उत्पन्न झाली असल्या कारणाने महाराष्ट्राला टिकायचं असेल तर मराठीला टिकलं पाहिजे. आणि मराठी टिकायची असेल तर मराठी बोलणाऱ्यांनी मराठीमध्ये सतत कार्यरत राहावे. मराठी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग. शब्द कसा छान आहे का, अविभाज्य. तो वगळता येत नाही, तो विभाज्य. तर प्रथम 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. कुठल्या रिकॅप असतो ना एपिसोडला, काही एपिसोड्स मध्ये नुसतेच रिकॅप्स असतात, एपिसोड्स नसतात. किंवा टेलिसोडलाच रिकॅप म्हणते. 2, 3, 4 वर्षांनी बघा गोष्ट तिथंच आहे. कोणतरी 2 बायका एकमेकांची भांडतायत, कोणतरी 2 पुरुष एकमेकांना मारायला टाकलेले असं. रिकॅप, अवधान, अभ्यास आणि अवलंबन या 3 स्तरावर आपली भाषा आपल्यासोबत असली पाहिजे. या 3 स्तरावर मूलतः भाषा आपल्यासोबत असली पाहिजे. मग आपली भाषा
इथे मी थांबतो. मला ही संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजक संस्थांचे संबंधित संयोजकांचे आणि अर्थात तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही कंटाळल्यासारखे वाटलात मला, पण आता सोडून उठून गेला नाही त्याविषयी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. प्रेम करतो तसे आपण भाषा नावाच्या व्यवस्थेवर प्रेम केले पाहिजे असे विविधही विचार मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण मानले. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एल कदम साहेब यांना मी आमंत्रित करतो. मराठी भाषा गौरव दिन या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित जे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर श्री हिमांशु स्मार्ट, मराठी आजच्या कार्यक्रमाचा संयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कारंडे साहेब, आमचे मित्र आणि जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य सन्माननीय प्रसाद कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अवैगड, आज ज्यांना सन्मानित केले ते सर्व लेखक मंडळी, माझ्या महाविद्यालयातील त्यांची डांगोळा कादंबरी आज दुसरी आवृत्ती प्रकाशित केली प्राध्यापक विष्णू शिंदे, महाविद्यालयातील सर्व सरकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी. आज 27 फेब्रुवारी मराठीतील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार, थोर, विचारवंत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज जन्मदिवस. कवी कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मराठी भाषेला मोठेपण प्राप्त करून देण्याकरता वेचलं. जीवनभर त्याने साहित्याचा व्यासंग जपला आणि आपल्या लेखणीतून मराठी भाषेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं महान कार्य केलं. त्यांच्या कार्याचं स्मरण व्हावं, मराठी भाषेचा गौरव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावा, म्हणूनच विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहाने. बरेच जण मराठी भाषा गौरव दिनलाच मराठी भाषा दिन सुद्धा असं म्हटलं जातं, पण ते चुकीचं आहे. मराठी भाषा दिन आपला 1 मे आहे. आज 27 फेब्रुवारी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. प्रत्येक मातृभाषिकाने आपल्या बोलण्यात मराठी भाषेचा वापर करावा, तिचे जतन आणि संवर्धन व्हावे हा उद्देश मराठी भाषा दिन साजरा करण्याचा. मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि प्रभावी संस्कार करण्याचे सामर्थ्य आपल्या या मातृभाषेत आहे. अतिशय गोड आवाजात जोश आणणारी आपली मराठी भाषा आहे. अतिशय जुनी आणि प्राचीन सुद्धा आहे. या भाषेला संपन्न अशी परंपरा आहे. आपले संत ज्ञानदेव आणि मराठी भाषेचे मोठेपण व्यक्त करताना काही ओळी लिहिलेले आहेत. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंकी ऐसे अक्षरे रसिके मिळवे. म्हणजे मराठी भाषेची जर अमृताची जर पैज लावली तरी त्यामध्ये सुद्धा आपली मराठी भाषा जिंकेल असा सार्थ अभिमान त्यांनी मराठी भाषेशी. या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत कवी होऊन गेले. त्यांनी ही मराठी भाषा अतिशय समृद्ध केली. पण अशी ही मराठी माझी भाषा ही मी बोलत असताना माझं बोलण्याचं दुसऱ्यावरती छाप पडावा. मी मराठीच आहे, मराठी नेहमीच बोलतो, पण माझा छाप दुसऱ्यावरती पडावा म्हणून आम्ही बऱ्याचदा मध्ये इंग्लिशचे शब्द प्रयोग करतो. आता बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा मला महाविद्यालयात येत असताना सारखे विद्यार्थी म्हणतात गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर.
सुप्रभात सर असं म्हटलं तर मला अधिक आनंद होईल, शुभ सकाळ म्हटलं तर मला अधिक आनंद होईल. पण नाही, प्राचार्यावर तीच इम्प्रेशन पडलं पाहिजे, गुड मॉर्निंग सर. म्हणजे इतकं म्हणजे माझं मराठी भाषेत मी आहे, माझा प्रभाव पुढच्या व्यक्तीवरती पडावा म्हणून मी वेगळ्या भाषेत बोलतो. तर तसं होणार, मराठी भाषेविषयी आपल्याला अभिमान नाही असं मी समजतो. आणि असं थोडं मराठी भाषेची मोडतोड, पण मोडतोड करण्याला ती आमची नवीन पिढी कारणीभूत आहे. सरांनी आता तीन त्रिसूत्री सांगितली, बरोबर? प्रेम करा, अवधान द्या, अभ्यास करा आणि अवलंब करा. मराठी भाषेसाठी आपण काय देणार हा विषय आहे. द्यायचं राहून राहू दे, आपण स्वतः फक्त छान मराठी बोलूया अशी जरी प्रतिज्ञा केली तरी आपली मराठी भाषा समृद्ध होईल माझं म्हणणं. आपल्यामध्ये आताच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 घोषित झालेले आहे आणि ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या सर्वांनाही शिक्षण प्रादेशिक भाषेमध्ये घ्यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 येते त्यामध्ये मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. कारण जे जे वेगवेगळे विषय शिकवले जाणार आहेत ते सर्व विषय मराठी भाषेमधून येणार आहेत. मला काळ लागेल, कारण ती सगळे विषय शिकवताना मराठी भाषेमध्ये वेगवेगळे शब्द शोधावे लागणार त्यांना. त्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागणार. अवघड आहे ते काम थोडंसं, कारण पर्याय इंग्लिश मराठी शब्द शोधणं थोडी सोपी गोष्ट नाही. तर आता त्यांचा आपण सत्कार केला, मला त्यांचं विशेष कौतुक आहे. का कौतुक वाटतं? आम्ही मराठी नुसतं बोलतो, मराठी भाषेला समृद्ध होण्यासाठी काय करायचं? तुम्ही लोकांनी ती भाषा समृद्ध व्हावी त्यासाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न केलेला आहे, तुम्ही लिहिलेलं आहे. ते लिहिल्यानंतर आम्हाला नवीन नवीन शब्द आम्ही त्याचा सर्वात करू, आमच्या मराठी भाषेमध्ये त्याचा वापर करू. पण मी माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगेन, तुम्ही मराठी भाषेला काय घेऊ नका, परंतु तुम्ही मराठी भाषा अत्यंत समजून घेऊन मराठी भाषेमध्ये त्याचं मराठी भाषा उत्तम बोला. तुम्ही काय मराठीला घेऊ नका, पण जे मराठीत आहे त्याचं तरी अवलंब काय. अभ्यास तुम्ही करणार नाही ठाम आहे, मला माहिती आहे. तुम्ही प्रेम करणार आहे, प्रेम करायला मला माहिती आहे, पण अभिमान बाळगा गोष्ट सरांनी सांगितलं. जास्त वेळ घेणार नाही. सरांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित केला त्याच्याविषयी बोलतो. भावना पोचल्या, ह्या भावना पोचल्याने ह्या शब्दामुळे आमची मराठी भाषेला केवळ भाषेची तोडमोड होत. आज माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये वावरताना त्या आपल्याला वेगवेगळ्या परभाषा आल्या. कारण माहिती तंत्रज्ञानात शिक्षण घेत असताना आपली मराठी भाषेला आपण कवटाळून बसतोय, चांगलंच आहे, परंतु आपल्याला काही परभाषा सुद्धा आल्या पाहिजे. पण परभाषा शिकत असताना आपल्या मराठीची मोडतोड झालेल्या पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्या भाषेत आपण पारंगत असलं पाहिजे. कुसुमाग्रज त्यांनी काही ओळी सांगितल्या आहेत. परभाषेत पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचा दिवा विजे, गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू. म्हणजे तुम्हाला परभाषा शिकावं लागते, जरूर शिका ज्ञानासाठी, पण आपल्या भाषेवरती प्रेम करा, त्याचा अभिमान बाळगा. या ठिकाणी सांगतो आणि मराठी भाषेचं जतन करा, संवर्धन करा असा आपण संकल्प करूया आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा अध्यक्ष मनोगत थांबवतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी श्री प्रसाद कुलकर्णी, निमंत्रित सदस्य जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर यांना आमंत्रित करतो. मित्रांनो, जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि राजश्री छत्रपती शाहू कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण कुसुमाग्रजांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते आणि माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे मित्र माननीय डॉक्टर हिमांशु कुमार यांनी अवघ्या 35 मिनिटांमध्ये सूत्रबद्ध मांडणी त्या विषयाची केलेली आहे. मला असं वाटतं मॅडम, आपला कोल्हापूर जिल्हा हा रांगड्या भाषेसाठी प्रसिद्ध आहे, पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा भाषा समितींच्या वतीने जे काही कार्यक्रम झाले असतील त्यामधला आपला कार्यक्रम सगळ्यात उजवा ठरला अनेक ठिकाणी मराठीला आम्हाला काय दिलं आम्ही मराठीला काय दिलं हे इतक्या सूत्रबद्ध आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं डॉक्टर हिमांशु कुमार यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. हिमांशु कुमार हे साहित्याकडे अतिशय गांभीर्यानं बघणारे लेखक म्हणून महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेरही सुपरिचित आहेत. अगदी ते कॉलेजला असताना FY ला वगैरे असताना पासून त्यांच्या मी त्यांना मी ओळखतो. त्यांच्या त्यावेळेपासूनचा सगळा साहित्य व्यवहाराचा मी वाचक आहे. तर एक अतिशय चांगला आपल्याच गावचा पण अतिशय प्रतिभावंत असा या नव्या पिढीतला वक्ता मात्र सरांच्या रूपानं आपल्या या भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला लाभला आणि त्यांनी आपण मराठीला काय दिलं या विषयावर अतिशय उत्तम असं विवेचन केलं, मार्गदर्शन केलं. याबद्दल मी या तिन्ही संस्थांच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि मगाशी आम्ही ऑफिसमध्ये बोलताना त्यांना मी सुचवले की भाषण तुम्ही दिलं पण ह्याच्यावर एक लेख लिहा, फार महत्वाचा आहे आणि तो लेख आम्ही जरूर छापू. तर तेही त्यांनी मान्य केलेलं, कारण हा आला पाहिजे विषय लोकांना. त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य माझे ज्येष्ठ स्नेही माननीय कदम सर यांनी या कार्यक्रमाला तर एका फोनवर त्वरित परवानगी दिली, पण त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी साहेब काही कारणाने अनुपस्थित राहिले, तर त्या निमित्त त्याच्याऐवजी त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून आपलं उत्तम या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. या मराठी भाषा समिती जी कोल्हापूर जिल्ह्यात येतील त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब आहेत आणि सचिव माननीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर मॅडम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही समिती कार्यरत असते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा आजचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. याबद्दल मी आदरणीय वाईकर मॅडम यांनाही मनापासून धन्यवाद देतो. या महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख आणि आमच्या स्नेही आदरणीय सिंधुताई आवळे मॅडम यांनीही या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अतिशय हिरिरीनं सहभाग घेतला, अग्रभाग घेतला. याबद्दल त्यांचंही या तिन्ही संस्थांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे आदरणीय कारंडे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर याचा औचित्य साधून आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नेत्या हातांचा, लेखकांचा, लेखिकांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. तो सत्कार त्यांनी स्वीकारला. याबद्दल त्यांचंही मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर गेले जवळजवळ तास दीड तास या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र माननीय प्राध्यापक रणदिवे सर यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर ज्यांच्या कादंबरीचं या ठिकाणी प्रकाशन झालं ते आदरणीय शिंदे सर यांनाही धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्वजण एकीकडे 12वीच्या परीक्षेचा कालखंड आणि दुसरीकडे तुमच्या महाविद्यालयीन अत्यंत परीक्षा सुद्धा सुरू आहेत, पण हे सगळं असताना सुद्धा आपण या सभागृहामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि हिमांशु कुमार सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं ते ऐकलं आणि केवळ ऐकलं नाही तर आपण सगळ्यांनी त्याचा अवलंबनही करूया अशी एक खात्री बाळगतो. आणि हा कार्यक्रम संपला असं माननीय अध्यक्षांच्या परवानगीने